बीच वर ना खूप जास्त मजा येते. तर आता ना आमचे राहिलेले मेंबर पण आले. चलो ट्रिपचा लास्ट डे आज फुल एन्जॉय करणारे सगळे नाचणार. अरे पाण्यात पडायला आली होती, पूर्ण बॅलन्स गेला होता तिचा. तर आता आहे ना आम्ही गाडीमध्ये ना नवीन बँड माझ्या पार्टी चालू केलेली आहे. आता हे गाणं आमच्या सोनाली वहिनीसाठी. मजा हुस्न का आंखों से. आता आहे ना आरोही साठी गाणं म्हणणार आहे. आरोही साठी कोणतं गाणं? ए वाव. ए वाव. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आम्ही ना अलप्पी बीच पासून 1 तासाच्या डिस्टन्स वरती अलीकडेच थांबलेलो होतो. आता आम्हाला बीच वरती जायचंय आणि सगळीकडे पाऊसच चालू झालेला आहे. रात्री पण इतका पाऊस आला माहिती का, आपली गाडी अख्खी धुवून निघालेली आहे. रोडवर पण अख्खी चिक 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 झालेली आहे. आणि या लेडीज गँगचं पण आवरलेलं आहे. सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅक आउटफिट वेअर केलेले आहे. तुम्ही तिघी सेम दिसताय, फक्त सोनाली वहिनीच व्हाईट कलरचं घातलेलं आहे. वहिनी तुम्ही पण ब्लॅक घेतला असता तर मॅचिंग झाल्या असतं सगळ्या. जाऊ द्या. Amal boo, are you excited for today? Yes. Arohi, how much you excited for today? खूप एक्साइटेड आहे कारण की ना इकडे बॅक वॉटर सुद्धा आहे, मला ते पण बघायचंय. तुम्ही किती एक्साइटेड आहे? जास्त. अरे बापरे. वहिनी तुम्ही खूप एक्साइटेड आहे ना? तर आमचे सगळेच मेंबर खूप जास्त एक्साइटेड आहे. चला आता लवकर निघू आणि बीच वरती एन्जॉय करू. आणि आरोही म्हटली तसं बॅक वॉटर पण आहे, बघू आपल्याला बॅक वॉटर वगैरे लागतं का. आणि बॅक वॉटर लागलं तर थांबू. फक्त पाऊस येतोय आता, बघू काय नियोजन होतं पुढचं. थोडं एन्जॉय करू दे म्हणा आम्हाला, मग पडायचं तेवढा पड. बट पावसाच्या निमित्ताने का होत नाही, आपली गाडी ना एकदम चकचक झालेली आहे. बसा रे लवकर बसा. बेटे क्या बसले ना अमोल गाडीत? कुठं बसले? बसा. हॅपी ब्रदर्स डे जयराम भाऊ, हॅपी ब्रदर्स डे अमोल भाऊ, हॅपी ब्रदर्स डे अरविंद आणि सगळ्यांना ब्रदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. रोड किती सुंदर आहे ना, 1 नंबर रोड आहे. रोड बघितला का आरोही? हा एकदम क्लीन आहे, किती सुंदर आहे. आणि पाण्याने धुवून पण निघाला तो सगळा. आम्ही ज्या रूटने चाललोय ना, आमच्या ह्या साईडला पण पाणी आहे आणि त्या साईडला पण पाणी आहे. ह्या साईडला बोटिंग हाऊस बोट आहे या साईडला. तर गाईज आम्हाला आहे ना हाऊस बोट दिसलेला आहे. हे बघा बॅक साईडला हाऊस बोट आहे, म्हणजे आपण या बोट मध्ये ना राहू सुद्धा शकतो. हे बघा त्याच्यात जनरेटर ते सगळंच आरोही, म्हणजे मध्ये लाईट वगैरे फॅन सर्व असणार आहे. जसं घर राहतं ना सेम तसं राहतं मध्ये. वाव ते बघ तिकडे ती चालली. वाव किती सुंदर आहे ना. मध्ये टॉयलेट बाथरूम ते सर्व आहे. हा सगळं. आपण 1 डे साठी राहू शकतो का मध्ये? हा 1 नाईट साठी. एसी पण आहे ऋषी. एसी पण मध्ये. आरोही हे लोकेशन काय कर, करंट लोकेशनला आहे ना आपल्या एखाद्या पर्सनलला पाठवून ठेव. आपण नंतर कधीतरी ना सेपरेट इथे येऊ. हा चालेल. आज तर नाही पॉसिबल, नंतर कधीतरी सेपरेट येऊ. आरोही पलीकडच्या साईडला पण येते बघ. त्या साईडला चालू आहे बोट, बघ ना किती भारी आहे ना. या किती सुंदर आहे ना. तर मन भरून आहे ना आता हाऊस बोट बघून घेतलेली आहे. वाव एकदम भारी वाटते. अरे आपण येऊ यार, नेक्स्ट टाइम पक्का येऊ इकडं. यस. अमोल भाऊ तुम आने वाले हो ना? एक येणार आहे, वहिनीला घेऊन येणार आहे. हा बोलू की तू एकदा पूर्ण एक्सप्लोर करायला. पूर्ण एक्सप्लोर करायला अजून खूप सारं काही जे राहिलेलं आहे ना ते सर्व फिरू. आणि अलप्पी बीच तर पोहोचलेलो आहे, पण सगळीकडे ना नुसता पाऊसच चालू आहे. या पावसामुळे आपल्याला जाता येत नाही पुढं. आम्ही ना पुलाच्या खाली गाडी लावलेली आहे, तर इथे ना मी आरोहीला नेण्यासाठी आलेलो आहे. आरोही यस. पाऊस चालू आहे ना. खरं नाही यार, मस्त बीच वर जायचं होतं, फोटो काढायचे होते, मज्जा करायची होती, पण पाऊसच चालू झाला. भाऊ आहे ना देवाला रिक्वेस्ट करताय, प्लीज देवा प्लीज पाऊस पुढे नाही म्हणे थोडासा. बट जाऊ दे आरोही, इथून बीच बघून घे. हे बघ किती सुंदर दिसते ना बीच. आमच्या बॅक साईडला बीच आहे आणि बीच खूप जास्त सुंदर आहे. हा फक्त पावसामुळे आम्हाला तिकडे जाता येत नाहीये. आरोहीला म्हटलं चल, म्हटलं पाऊस एकदा जाऊन तर येऊ समोर. तू कॅब घ्यायला पाहिजे असती. ती कॅब पूर्ण ओली झाली असती, मध्ये पाणी आलं असतं. आता एवढ्या लांब आलोय, बीच तर जवळून बघूनच घेऊ. हा चल.
तू असं म्हणायला पाहिजे मला, चलो मुझे तुम्हारे साथ भीगना भी पसंद है मन. चलो मुझे तुम्हारे साथ भीगना भी पसंद है. वाव अरे समोर बघ ना, किती भारी वातावरण झालंय ना. आपण एकदम मागे गोव्याला गेलो होतो ना, तेव्हा पण असंच वातावरण झालं होतं सेम. आमचे बाकीचे टीम मेंबर काय माहिती येता की नाही, बट आरोहीला म्हटलं चल आपण दोघं तर जायचंच आहे. सो आम्ही आलोय आता पुढं. मी सगळ्यांना म्हटलं चला चला जाऊन येऊ, परत कधी येतो आपण इकडं. तर त्यांचं चालू जरा डिस्कशन, सगळे कधी आले तर अजून मज्जा येईल. समुद्राचा आवाज बघ ना कसा येतोय, डेंजर. किती मोठे मोठे लाटा येत आहे. भयानक. ओ रे बाप, एक नंबर. वाव, वाव, जवळ आलो आपण समुद्राच्या. किती सुंदर वाटतंय ना. एवढ्या पावसात आहे ना आम्ही समुद्र बघायला आलेलो आहे. वाव, किती सुंदर वाटतंय. वाव, मस्त फिलिंग यार. वरतून पाऊस येतोय, बॅक साइडला समुद्र आहे, एक नंबर फिलिंग आहे. आणि आरोही ते काय घेते, दगडाचं आहे का पूर्ण? ते बघ ना, ते दिसतंय ते. हा यार, दगड वाटतोय तो. पूल असेल तुम्हाला असं वाटतंय. ऋषी बघा आता कुठे गेलेला आहे, पाण्यात एकदम. किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहे. पळ पळ पळ. चल चल एकदा भजे खाऊन येऊ, भजे. चलो. ते ना मस्त गरमागरम कांदा भजे खातोय. ना आमचे राहिलेले सायलेले सगळे कपल पण येतात एन्जॉय करायला. त्यांनी खूप वेळपर्यंत कानकूच केली आहे ना, तर फायनली तयार झाले यायला. चलो चलो, परत परत कधी येणार, एन्जॉय करून घ्या. चलो ये. सिरियसली आता पाऊस पण थांबलेला आहे आणि बीच वर ना खूप जास्त मजा येते. आला मोठे मोठे येते. अरे बाप रे. पुढं तर किती मोठं मोठं लाट आहे बघ. माझे मी आता घाबरते. चल आता. नाही रे, एन्जॉय करायचंय. किती मोठे लाटा आहे ना. लोटू का लोटू. एवढं भारी वाटतंय. बरं झालं बाबा पाऊस थांबला, नाही ते एन्जॉय करता नसतं आलं. ए चल ना मध्ये. मध्ये जायचं, अजून मध्ये जायचं. आता मस्त ना, आता वाटतंय आता हातला. ही लाट लय मोठी होती. तर आता आम्ही आलेले आलेपी बीचला आणि इथे ना खूप जास्त मजा येते. नाचा नाचा, सहलीला जायचं जायचं सहलीला. एवढा समुद्रात पूर्ण एकटच काढते, मस्ती करतय. तर आता ना आमचे राहिलेले मेंबर पण आले. चलो अरे पाण्यात पडायला आली होती, पूर्ण बॅलन्स गेला होता तिचा. लय घाबरले होते, डेंजर. हे बाय, आरोहीने त्यांनी बीच वरती रांगोळी काढलेली. अर्धी गेली पाण्यात तुमची रांगोळी. आरोही पाऊस वाढला, जोरदार पाऊस सुरू झाला आता. आम्ही अमोल हुजी त्यांची अशी मजा घेतली माहिती का. अमोल हुला म्हटलं मागून मी व्हिडिओ घेतो, तुम्ही पुढे पळा. आणि घेतलाच नाही, ते पुढे पळत गेले आम्ही व्हिडिओ नाही घेतला. गरम पाणी येते आता. फायनली बीच वरती आलो ना ट्रिपचा लास्ट डे. आज फुल एन्जॉय करणारे सगळे नाचणार. बीचवर आहे ना आम्ही खूप वेळपर्यंत एन्जॉय केलं आणि आता बाकीचे मेंबर आहे ना सगळे कपडे चेंज करताय. मी तर गाडीतच बसून कपडे चेंज केले. आमची लेडीज गँग वगैरे पोरं सगळे इकडे गेले कपडे चेंज करायला. अरविंदचे झाले कपडे चेंज. चल ना. Love you, Rishi Babu. You are so cute. वहिनी ते मध्ये गेले का आवरायला. डोळे बघ कशा लाल झाले तुझे. कान दुखताय. डोळे आले जयराम भाऊ पण आले, अमोल भाऊ पण आले आवरून. तर आता आहे ना सगळ्यांचंच आवरलेलं आहे, सगळे आवरून आता रेडी झालेले आहे. चलो रे बाई ठोपोरा हो. अरे मॅडम झाला नाही कप. झालं. सोनल वहिनी आवऱ्या क्या. आवरे अमोल भाऊ आवऱ्या क्या. आवरे वहिनी तुम्हारा आवऱ्या क्या. सबका आवऱ्या ना. चलो फिर.
तर काही आम्हाला आहे ना आता बोटिंग करायची बॅक वॉटरला, सगळ्यांची इच्छा होती बोटिंग करायची. तर आता आहे ना जयराम भाऊन त्यांनी एका ठिकाणी बोटिंगचं बघून आलेलं आहे. तर आम्हाला ना आता त्याच साईडला जायचंय. आणि आमच्या गाडीत आहे ना सध्या चड्ड्या, बनियन, टॉवेल, अंडरवेअर सगळं हेच वाढतं इकडं तिकडं. आम्हाला आहे ना बोटिंग करायला जायचं होतं, बट मध्येच आहे ना परत पाऊस चालू झालेला आहे. तर आम्ही ना आता बोटिंग कॅन्सल केलेली आहे. सगळ्यांना थोडी थोडी खरेदी करायची होती, सगळ्यांची खरेदी पण झालेली आहे. आता फायनली आम्ही निघतोय आपल्या घरी. बट आम्ही आज घरी पोहोचूच शकत नाही, कारण खूप ट्रॅव्हल करायचं आम्हाला. सो आमचा रस्त्यात पण एका ठिकाणी मुक्काम होणार आहे. किती किलोमीटर आहे? 1450. बापरे, 1458 किलोमीटर. 100 किलोमीटर अजून एक्स्ट्रा पकड. जवळजवळ 1500 ते 1600 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करायचंय. तर आता ना आमची लेडीज गँग आहे ना पाठीमागे गेलेले आहे बघा. तिकडं सानिका वहिनी आणि पलीकडे आहे आरोही. आरोही कुठे? आणि अरविंद समोर आलेला आहे. त्याच्या बाजूला भक्ती वहिनी आहे, इकडे सोनाली वहिनी आहे. आमची गाडी चालवत आहे जयराम बनकर सरपंच आणि अमोल बसलेले बाजूला नुसते खायला. आम्ही जसं निघालोय ना तसा नुसता पाऊसच पाऊस, पाऊसच पाऊस, पाऊसच पाऊस. पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. त्या साईडला बघा सोनाली वहिनी, पलीकडे पाऊस. घराच्या साईडलाच बघ ना पाणी साठलेलं आहे. त्यांच्या डायरेक्ट असं अरे बाप, ह्या साईडला किती पाणी आहे, खतरनाक. अरे बाप, काय पाणी. हा तर आता ना आम्ही कोच्ची मध्ये, आणि आता ना आम्हाला इथून अजून किती जायचंय माहिती का? 1500 किलोमीटर जायचंय. आम्ही काहीच डिस्टन्स ट्रॅव्हल नाही केलंय, कारण इतकी ट्रॅफिक लागली होती. आणि आम्ही रूट चेंज केलाय, त्याच्यामुळे डिस्टन्स वाढलेलं आहे. 1500 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचंय. पहिला जो रूट होता का तो होता थोडा शॉर्टकट होता, 100 किलोमीटरचा फरक होता, पण तो रस्ता खूप जास्त खराब होता. आता रस्ता चांगला आहे, पण थोडी ट्रॅफिक वगैरे लागलेली आहे. इतक्या वेळपर्यंत अमोल भाऊनी समोरच्या सीटचा आनंद घेतला. आता मी आलोय को ड्रायव्हर सीटवरती, आणि अमोल भाऊन आता सोनाली वहिनीच्या बाजूला आलेले. आणि सोनाली वहिनीला आहे ना आता छत्रपती संभाजीनगरला आम्ही जेव्हा जाऊ ना, तिथून नंतर राजूरला पण जाणे. मग वहिनी एकदा राजूरला गेल्या की वहिनीचा तिकडे जॉब आहे ना, वहिनी आम्हाला मिस करतील मग. बरोबर आहे वहिनी? वहिनी रडणारच आहे तिकडं. मला आता कसं बोर वाटते जायचं म्हटलं. आणि अमोल भाऊला पण आठवण येईल तुमची, कारण अमोल भाऊ छत्रपती संभाजीनगरला राहता, वहिनी राजूर अकोल्याला राहता. अमोल भाऊ तर रडणारच आहे का अमोल भाऊ? एक महिन्यापासून ते सोबत होते, आणि आता डायरेक्ट मध्येच गॅप भेटणार आहे. आता 2 महिने डायरेक्ट गॅप. आणि आता जयराम भाऊ पण बाहेर जाणार आहे, परत भक्ती वहिनीला पण करमणार नाहीये. जवळजवळ 3 तासापासून आमचं ट्रॅव्हल चालू आहे. आमचं डिस्टन्स आहे ना थोडंसंच कमी झालेलं आहे, कारण फुल ट्रॅफिक लागलेली आहे. आम्हाला इतकं ट्रॅव्हल करायचंय, बट त्याच्यात ही ट्रॅफिक काही कमी होत नाही. खूप ट्रॅव्हल करायचंय भाऊ आपल्याला. आरोही झोपली काय? नाही जागी. आमचं ट्रॅव्हलच एवढं बाकी आहे ना की प्रवास संपत नाहीये. आता ना रात्रीचे 10 वाजलेले. आता आम्हाला पहिले हॉटेल रूम शोधायची, कारण आरामाची खूप जास्त गरज आहे. आम्ही नाईट ड्रायव्हिंग बिलकुल करत नाहीये. प्रॉपर आराम झाला पाहिजे दोघांचा पण, तरच आम्ही प्रवास करतोय. कारण आमच्या ग्रुपमध्ये ना आम्हीच दोघं ड्रायव्हर आहे. जयराम भाऊ एक ड्रायव्हर आणि मी एक ड्रायव्हर. भाऊ आपल्याला सगळ्यांकडनं पैसे घ्यायला पडेल ना. एवढी आपण गाडी चालवली, आपली फीस तो बनती सगळ्याकडनं आहे ना. आता फीस घ्यावं लागेल. बट सगळे मेंबर आहे ना फ्रेश होण्यासाठी गेलेले. आजचं तरी करावं ना. आजची तरी पगार द्या मालिक. सगळ्यांनी ड्रायव्हरचं पेमेंट द्यायचंय बरं का. बर चालेल ना. किती झालं ड्रायव्हर? तसे ठिकाणी 7-8 हजार होती, पण तुम्ही काय 4-5 हजार रुपये देऊन टाका. 2-3 रुपये. चला 2-3 रुपये. तर आता आहे ना आम्ही गाडीमध्ये ना नवीन बँड माझ्या पार्टी चालू केलेली आहे. डीजे फॉर्म संभाजीनगर वाला बँड माझ्या पार्टी प्रेझेंटिंग. दाखव ना. चला हा चला बँड माझ्या चालू करायचं आहे. डीजे भाऊ पाणी पिऊन होता. संभाजीनगर वाला हे गाणं आपल्या आरोग्य दिदीसाठी हातवर.
गाईज हे गाणं आमच्या जयरामभूसाठी. टन वाजलं मटन शिजलं, टन वाजलं मटन शिजलं, हाडानं दुखती या राड. भक्ती वहिनी ओ भक्ती वहिनी मिक्स संभाजीनगर वाला ये चिकन लेग पीस आहे, मटन लेग पीस आहे, नुसतं चिकन लेग पीस आहे. बोकड्या किंग आमचे जयराम भाऊ आहे. तर माझ्यासाठी गाणं म्हणा, एखादं शांत गाणं माझ्या चेहऱ्याला त्याला सूट होईल असं. माझ्यासाठी शांत गाणं म्हणा. शांताबाई रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यानं जर विरविरते, वाट कुणाची बघते, या सप्तसुरांच्या लाटेवरुनी सादर गुणी होई राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी. पायाळू कनवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय, आता तरी नको टाळू. अरे रेडाच निमित्तच माशी बिल आम्ही लग्नाळू. अरविंद लग्नाळू, अरविंद लग्नाळू. तर हे गाणं आमच्या अमोल भाऊ साठी. चिकन्या चिकन्या बायकोला याने माहेरी पाठवली, चिकन्या चिकन्या बायकोला याने माहेरी पाठवली, माहेरी पाठवली न एक बाई प्रोझन वाली पटवली. प्रोझन वाली पटवली. खरे का अमोल भाऊ? आता आहे ना आरोही साठी गाणं म्हणणार आहे. आरोही साठी कोणतं गाणं? ए वाव ए वाव किती भारी डोंगर, वाव सहलीला जायचं, जायचं सहलीला. डीजे फालू 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 मिक्स पाण्यात सवले. आता हे गाणं आमच्या सोनाली वहिनीसाठी. शांताबाई मजा हुस्न का आंखों से लीजिए, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए. भक्ती वहिनीसाठी ना एखादं सॅड गाणं म्हणा. आँख है भरी भरी और तुम. डीजे भक्ती वहिनी इन द मिक्स आहे, चिकन लेग पीस आहे. तर आता रात्रीचे 3 वाजलेले. आम्हाला हॉटेल भेटायला खूप जास्त उशीर होऊन गेला. आमचे जेवण पण झाले आत्ताच जस्ट. नाव माझा अवतार सांगत असेल तुम्हाला मला किती झोप आली आहे. आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. राहतो झोपून गो आता. Problems, I'll be that boy.